बिग बॉस मराठी 6 मधून तडकाफडकी बाहेर काढल्यानंतर चर्चेत असलेली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दिव्या शिंदे सरकार हिने आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली। घरात ज्या तलवार विधानामुळे तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला त्याबद्दल तिने मोठा खुलासा केला आहे। पत्रकार परिषदेत बोलताना दिव्याने घरातील सदस्यांवर आणि बिग बॉसच्या निर्णयावर आपली नाराजी व्यक्त केली। ती म्हणाली, तलवार ही वैचारिक आहे। जे लोक वैचारिक आहेत त्यांच्यासाठी तलवार ही शाब्दिक, स्वाभिमानी आणि मानाची आहे। या संविधानिक देशात कोणी खरंच तलवार घेऊन फिरणार नाही। तसेच दिव्याने खळबळजनक दावा केला की तिला विशिष्ट गोष्टी बोलण्यासाठी प्रवृत्त करण्यात आलं होतं। तिने घरामध्ये 100 वेळा सांगितलं होतं की ती बाहेरच्या गोष्टी बोलणार नाही, पण तिला परिस्थितीनुसार भाग पाडलं गेलं, असं ती म्हणाली। बिग बॉस मराठी 6च्या एका टास्क दरम्यान दिव्या शिंदे आणि तन्वी यांच्यात जोरदार भांडण झालं होतं। यावेळी दिव्याने बाहेर माझी तलवार आहे आणि मी ती चालवेन असं वक्तव्य केलं होतं। बिग बॉसने तिला माफी मागण्याची संधी दिली होती, पण तिने नकार दिल्याने तिला हिंसाचाराची धमकी दिल्याबद्दल शोमधून निष्कासित म्हणजे एविक्ट करण्यात आलं होतं। दिव्याच्या या पलटीनंतर सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू आहेत। काही चाहत्यांनी तिला पाठिंबा दिला आहे, तर काहींनी तिची भाषा चुकीचीच होती असं म्हटलं आहे। आता दिव्या शिंदे भविष्यात काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। जे लोक वैचारिक आहे त्यांच्यासाठी तलवार ही शाब्दिक आहे, स्वाभिमानी आहे, वैचारिक आहे, अभिमानाची आहे, माजाची आहे, मानाची आहे। हीच तलवार आपण घेऊन चालतो। कुणी खरं थोडी तलवार घेऊन जाणार आहे संविधानिक देशामध्ये। आम्ही आंबेडकरी लोक आहोत, आम्ही बाबासाहेबांना मानतो, शिवाजी महाराजांना मानतो। आणि त्यांनी मला फोर्स केला। मी त्यांना 100 वेळा त्या घरामध्ये सांगितलंय की मी बाहेरचं बोलणार नाही, कारण तुम्ही तितकं समजण्याच्या परिस्थितीमध्ये नाहीये।